तर इकडे सोन्या चांदीच्या दरांनी आता पुन्हा एकदा उसळी घेतल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांच्या स्थिरतेनंतर आज सोन्याच्या भावात तब्बल 7,500 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे। चांदीच्या दरातही 20,000 रुपयांची मोठी वाढ झाली आहे। जीएसटी विना सोन्याचा दर 1,60,000 रुपये तर जीएसटी सह 1,64,800 रुपये इतकं सोनं महागलं। त्याचप्रमाणे जीएसटी विना चांदीचे दर 2,90,000 रुपये, जीएसटी सह चांदी 2,98,000 रुपये किलोवर पोहोचली। जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीकडे वाढलेला कल यामुळे दरात वाढ झाल्याचा अंदाज राफ व्यावसायिकांनी व्यक्त केला। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय। सोनं तज्ञांशी प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्या चांदीच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली असून गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या भावात जवळपास 7,000 ते 7,500 रुपयांची तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे। खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून सतत सोन्या चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती, त्यामुळे गुंतवणूकदार असतील, ग्राहक असतील यांची काहीशी चिंता जी आहे ती वाढलेली होती। मात्र आता सोन्याचे भाव पुन्हा एकदा वधारले आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे ज्येष्ठ व्यापारी ईश्वरलालजी जैन सर आहेत। सर, ज्या पद्धतीने सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात आता वाढ झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे, काय नेमक्या मागची कारणं आहेत? ही वाढ तर अजून बरीच व्हायची आहे। याचं कारण असं आहे की ETF ज्या वेळेला करायला सुरुवात केली तर याची घसरण झाली। आता ETF पुन्हा खरेदी करायला सुरुवात झाली आहे आणि ETF ज्या वेळेला खरेदी जास्त होईल तर सोन्याचे भाव वाढणार आहेत, हे अगदी निश्चित आहे। खरं तर ज्या पद्धतीने आता अमेरिकेने देखील आपलं टेरिफ धोरण जे आहे ते भारताबाबत कुठेतरी नरमाईची भूमिका त्यामध्ये घेतल्याचं पाहायला मिळते आहे, याचा काही परिणाम होतो? निश्चित भारतामध्ये याच्याबद्दल टॅरिफ कमी झाल्याबद्दल आशा पल्लवल्या आहेत आणि त्याचा सुद्धा असर सोन्या चांदीच्या भावामध्ये नक्की होणार आहे, कारण त्याची खरेदी जास्त प्रमाणात होईल। ज्यावेळेला आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल तसे भाव वाढत जाणार आहे। परंतु आजच्या दृष्टिकोनातून ETF इज द मेन रिझन। पुढील काळात अजूनही भाव वाढतील आणि कितीपर्यंत वाढू शकतात? चांदीचे भाव मला तरी वाटतं आहे की साधारणतः 5 लाखापर्यंत जाईल। ते 4 लाखापर्यंत गेलेच होते, परत खाली आलेत, पण आता वाढायला सुरुवात झाली आहे, ते वाढणार आहेत आणि सोन्याचे भावसुद्धा 2 लाखापर्यंत जाणं सहज शक्य आहे। निश्चितच खरं तर पुढील काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता जी आहे ती जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे ज्येष्ठ व्यापारी ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केलेली आहे। ज्या पद्धतीने सोन्या चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने कुठेतरी ग्राहकांची जरी काही चिंता वाढली असली तरी मात्र पुढील काळात अजूनही भाव वाढतील या आशेने ग्राहकांनी देखील जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।